नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये। आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटवर, ज्याला आपण EIA सुद्धा बोलतो। इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। मागच्या पेपर म्हणजे 2022 चा जर का तुम्ही आयडियल पेपर बघत असाल तर EIA आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट या दोन्ही मिळून 4 क्वेश्चन म्हणजे 8 मार्क्सचा सिलेबस त्यामध्ये बघायला मिळाला। म्हणजे जर का विचार केला तर EIA हा एक इम्पॉर्टंट पॉइंट तुमच्या ATP एक्झामला क्रॅक करण्यासाठी ठरू शकतो। त्यामुळे हे MCQ इम्पॉर्टंट असतील, किंवा जर का तुमचा प्रॉपर अभ्यास झाला असेल तर पुन्हा एकदा सांगतोय आउट ऑफ आउट म्हणजे 15 पैकी 15 क्वेश्चन तुमचे बरोबर येणार, 100% गॅरंटी आहे। बरोबर आहे। सो लेट्स हॅव अ फर्स्ट MCQ। आजचा आपला पहिला MCQ काय आहे तो बघा। व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA? बघा काय आहे, टू इन्क्रीज द प्रोजेक्ट कॉस्ट, टू स्टडी इकॉनॉमिक वायबिलिटी, टू प्रेडिक्ट अँड मिटिगेट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ प्रोजेक्ट किंवा प्रपोज प्रोजेक्ट, टू इन्क्रीज प्रोजेक्ट ड्युरेशन। ओके, चला क्वेश्चन नंबर 1 पटकन सांगा आन्सर काय येणार। खूप सिंपल आहे। ऑब्वियसली काय करेक्ट आहे? ऑप्शन सी हे करेक्ट आहे। एक्झॅक्टली बरोबर। चला क्वेश्चन 2 बघूया। सो अंडर विच ऍक्ट इज EIA मेड मॅन्डेटरी इन इंडिया? कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत EIA हा कंपल्सरी करण्यात आला आपल्या इंडियामध्ये? सो फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1988, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, एन्व्हायरमेंटल प्रिव्हेंशन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट 1981, वॉटर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट 1974। ओके, सो खूप सिंपल आहे। जर का आपली टेस्ट कोणी सॉल्व करत असेल तर त्यांना माहिती असेल की हे सिंपल क्वेश्चन्स होते किंवा हे क्वेश्चन झालेले आहे। क्लियर आहे। सो ऑब्वियसली एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 च्या अंतर्गत या EIA ला आणण्यात आलंय किंवा कंपल्सरी करण्यात आलेलं होतं। बरोबर, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट। त्यानंतर येतो ऑप्शन 3, which of the following is not a stage in an EIA process? Screening, appraisal, demarcation, public consultation. Come on, simple है। Clear? Now let's see. First screening है, second scoping है। बरोबर है। फर्स्ट इज स्क्रीनिंग, सेकंड स्कोपिंग, थर्ड पब्लिक कन्सल्टेशन, फोर्थ अप्रायझल आणि त्यानंतर क्लिअरन्स वगैरे आपण बघतो। बरोबर आहे। सो स्क्रीनिंग यामधून म्हणजे जो की ए कॅटेगरीचा प्रोजेक्ट आहे त्याला कंपल्सरी आहे म्हणून त्याला स्क्रीन करायची गरज नाही। बी कॅटेगरीचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये B1 आणि B2 ला फाइंड आउट केलं जातं। B1 ला EIA आहे, B2 ला एक्झाम केला आहे त्यामधनं, तर तिथे आपण ते बघतो। स्कोपिंग मध्ये काय बघतो की त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय होतात एन्व्हायरमेंटवर त्या प्रोजेक्टचे, ते बघितल्या जातात। पब्लिक कन्सल्टेशन, जे की पब्लिक कन्सल्टेशन लोकांसोबत आपण करतो ते इथे फाइंड आउट केलं जातं। अँड द लास्ट वन इज नथिंग बट द अप्रायझल। ओके, सगळा रिव्ह्यू घेतला जातो, फायनल अप्रायझल दिलं जातं। ओके, म्हणजे डिमार्केशन इथे कुठेही बघायला मिळत नाही, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट। ऑप्शन सी, कारण की नॉट म्हणून विचारलाय क्वेश्चन। ओके, पुढे द EIA नोटिफिकेशन वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन इंडिया इन विच इयर? EIA फर्स्ट टाइम इंडिया मध्ये कधी इंट्रोड्यूस झालाय? 1986, 1991, 1994, 2006। थोड़ा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, सेम वाटेल। बरेचसे लोक 1986 क्लिक करेल, चुकेल आन्सर। ओके, मी इथे हिंट देऊन देतो तुम्हाला, 1986 करताय चुकतील। ओके चलो, सो लेट्स सेव आन्सर सी करेक्ट येणार। कारण काय झालंय, जानेवारीला 1994 ला EP ऍक्ट 1986 च्या अंतर्गत याला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं इंडियामध्ये। लक्षात ठेवायचं, डेट पण लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1994, 27 जानेवारी 1994। ओके, सो 1994 इज द करेक्ट आन्सर। बरेचशा घाई गडबडीत आपण 1986 करू शकतो, सॉरी इथे 86 आहे ना। सो घाई गडबडीत आपण 1986 करणार, चुकीचं ठरू शकते।
सो EIA नोटिफिकेशन जो काय फर्स्ट टाइम जे इंट्रोड्यूस करण्यात आलं 1994 मध्ये करण्यात आलं होतं. क्लिअर? म्हणून 4 ला सी करेक्ट. नेक्स्ट 5. The draft EIA notification 2020 was criticized mainly because. ओके, सेम क्वेश्चन जर का तुम्ही आपले टेस्ट सिरीज घेतली असेल तर सिमिलर क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन तुम्हाला आपल्या MPSCच्या पेपरमध्ये पण बघायला मिळेल, फॉरेस्टच्या मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की 2020चा जो काही ड्राफ्ट आहे त्यावर सगळ्यात जास्त ऑब्जेक्शन का बरं घेतलं गेलंय किंवा त्या ऍक्टला क्रिटिसाइज का बरं करण्यात आलंय, काय रिझन होतं. सो इट रिड्यूस द प्रोजेक्ट टाइमलाइन्स, इट एनकरेज द फॉरेस्ट कन्झर्वेशन, इट अलाउज पोस्ट फॅक्टो एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, इट इन्क्रीज द प्रोजेक्ट कॉस्ट. 4 पैकी एक सिंपल ऑप्शन आहे. ओके, तर काय केलं गेलं होतं पटकन सांगा, क्लिअर पटकन करा. आय नो तुम्हाला माहिती आहे ऑप्शन करेक्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही क्लिक पण केलं असेल. आजही आपल्याला 15 पैकी 15 आणायचे आहे. परफेक्ट सांगा प्लीज, लक्षात असू द्या. काय केलंय 2000 ड्राफ्टच्या अंतर्गत काय केलंय की एखाद्या प्रोजेक्टला क्लिअरन्स शिवाय मंजुरी दिल्या जाते किंवा क्लिअरन्स न घेता त्याला मंजुरी दिलं जातं आणि त्याच्यानंतर क्लिअरन्सचा विषय येतो, त्यालाच म्हणतो पोस्ट फॅक्टो एन्व्हायरमेंट. ओके, सो पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स सुद्धा बोलतात त्याला. त्यामुळे काय झालंय 2020चा जो काही ड्राफ्ट होता EIAच्या संदर्भातला हा खूप जास्त क्रिटिसाइज केला गेलाय आणि हाच एक मेन रिझन होतं जे की ऑप्शन सी मध्ये बघायला मिळतं. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लिअर? नाउ 6. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप इन द EIA प्रोसेस. पहिली स्टेप काय आहे? स्कोपिंग. फर्स्ट स्टेज. ओके, स्टेज असायला पाहिजे होतं तिथं. तर स्कोपिंग, स्क्रीनिंग, अप्रायझल, पब्लिक कन्सल्टेशन. आताच 2 मिनिटं आधी आपण यावर बोललो होतो की कोणती असायला पाहिजे होतं किंवा स्टेप वाईज कोणती असेल. स्कोपिंग, स्क्रीनिंग, अप्रायझल आणि पब्लिक कन्सल्टेशनच्या बाबतीत जर बघितलं तर काय कंडिशन असेल? बरोबर आहे. आताच आपण बोललो स्क्रीनिंग इज द फर्स्ट, स्कोपिंग सेकंड, पब्लिक कन्सल्टेशन 3, अप्रायझल 4 आणि क्लिअरन्स वगैरे तिकडे नंतर येतात मग. बरोबर आहे. सो ऑब्व्हियसली इथे जर का बघितलं तर स्क्रीनिंग इज द फर्स्ट वन. बरोबर, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ अशा पद्धतीचा फॉर्मॅट असू शकतो. म्हणून स्क्रीनिंग इज द करेक्ट आन्सर आणि इथे स्टेज हवं होतं. बरोबर. नेक्स्ट, public consultation in the EIA process involves only technical expert, only project developer, only government authorities, affected person and the general public. पब्लिक कन्सल्टेशन मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं किंवा त्या प्रोसेस मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं EIAच्या? ओनली टेक्निकल एक्सपर्ट असतात, ओनली प्रोजेक्ट डेव्हलपर असतील की फक्त गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज असतील किंवा अफेक्टेड पर्सन आणि जनरल पब्लिक पण असेल? ओके, चला मग ऑप्शन डी इज करेक्ट आहे. कारण की काय, ज्या वेळेला पब्लिक कन्सल्टेशन केलं जातं त्यावेळेला अफेक्टेड लोक तर असतात पण त्यासोबतच जनरल पब्लिकला सुद्धा इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे पब्लिक किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा नॉर्मली काय करतो, पब्लिक कन्सल्टेशन घेतो किंवा EIA अंतर्गत पब्लिक कन्सल्टेशन किंवा पब्लिक हिअरिंग जे घेतं ते PCBC घेतो. त्याच्यामुळे काय, त्यामध्ये पब्लिक अफेक्टेड लोक जे असतील ते पण असतीलच किंवा जनरल पब्लिक त्यांना सुद्धा त्या पब्लिक कन्सल्टेशन मध्ये घेतलं जातं. ओके, म्हणून डी करेक्ट. नाउ नेक्स्ट, विच ऑथॉरिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रँटिंग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स फॉर कॅटेगरी ए प्रोजेक्ट इन इंडिया? सो ऑब्व्हियसली कॅटेगरी ए प्रोजेक्ट जे की खूप मोठे लार्ज स्केलवर बघितले जाते. सो विच ऑथॉरिटी इज रिस्पॉन्सिबल ग्रँटिंग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स? त्यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स कोण देतं? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, द स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, द स्टेट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड? कम ऑन फास्ट. खूप सिंपल होतं किंवा खूप सिंपल आहे. ऑब्व्हियसली लक्षात ठेवायचं की यांना जो ग्रँट केलं जातं ते केलं जातं मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत. ओके, सो याला कोण क्लिअरन्स देतं? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. क्लिअर. आणि जी कमिटी असते अप्रायझल कमिटी कोण असेल तर सेंट्रलची असते. बरोबर आहे ना.
सेंट्रल एक्सपर्ट अप्रायझल कमिटी त्यामध्ये वर्कआउट करतं. सो 8ला ए करेक्ट आहे इथे. द अप्रायझल ऑफ EIA रिपोर्ट is in India is done by the appraisal of the EIA report in India is done by Supreme Court of India, Expert Appraisal Committee, Prime Minister Office, Central Pollution Control Board. ओके. सो भारतामध्ये EIA रिपोर्ट जो आहे त्यासाठी अप्रायझल कोण तयार करतं किंवा कोण त्यासाठी नेमलं जातं. सो लक्षात ठेवायचं आहे की हे तर कुठे नाही आहे, हे पण नाही आहे, म्हणजे इथं टाय आहे बी आणि डी मध्ये. जर का बी आणि डी मध्ये केलं तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे हा पब्लिक हिअरिंग घेत असतो. बरोबर आहे, हा पब्लिक हिअरिंग घेतोय, म्हणजे हा पण नाही आहे. म्हणजे उरलंय कोण? एक्सपर्ट अप्रायझल कमिटी EAC. सो EAC इज द करेक्ट आन्सर. म्हणून 9ला बी करेक्ट. Which of the following is a key shortcoming of the draft EIA notification 2020? It strengthens the public participation, it shortens the clearance time for industry, it bans all industry development in eco-sensitive zone, it imposes the higher penalty for environmental damage. Come on, सांगा पटकन. ओके. सो लक्षात ठेवायचं ड्राफ्ट 2020 मध्ये काय झालंय की पब्लिक हिअरिंग टाइम पिरियड जो आहे तो 30 दिवसावरून 20 दिवसावर आणलेला आहे. ओके, म्हणजे हा जो टायमिंग आहे तो कमी केला गेला आहे. म्हणजेच काय, इट शॉर्टन द क्लिअरन्स टाइम फॉर द इंडस्ट्रीज. ओके, जो पब्लिक हिअरिंग टाइम आहे तो कमी केला गेला आहे. सो ऑप्शन बी हा करेक्ट येणार. ओके, सो 10ला बी करेक्ट. विच टाइप ऑफ प्रोजेक्ट आर लिस्टेड अंडर द कॅटेगरी बी इन द EIA notification? Large scale national project only, small scale projects with the localized impact, all infrastructural project located in a coastal zone only. Okay, so B category मध्ये म्हणतात. Further it divided by B1 and B2 मध्ये. Okay, so B1 हा B1 ला EIA ची गरज असतो, B2 हा एक्झाम केला जातो. ओके, सो लक्षात ठेवायचं लार्ज स्केल नॅशनल प्रोजेक्ट हा ए कॅटेगरीज मध्ये येतो. बरोबर आहे. ऑल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे येतात हे B2 मध्ये येतात, ऑलमोस्ट B2 मध्ये येतात. ओके, पण आपल्याला फक्त बी पाहिजे, त्यामुळे काय येतं की स्मॉल स्केल प्रोजेक्ट विथ द लोकलाइज इम्पॅक्ट, इट इज द पार्ट ऑफ बी. सो लक्षात ठेवायचं यालाच दुसऱ्या भाषेतनं स्मॉल मीडियम स्केल सुद्धा बोललं जातं. यालाच दुसऱ्या लँग्वेजमध्ये स्मॉल मीडियम स्केल सुद्धा बोललं जातं. ओके, स्मॉल मीडियम स्केल सुद्धा म्हटल्या जातं, म्हणून बी करेक्ट. विच कमिटी रिकमेंडेड द इंट्रोडक्शन ऑफ EIA इन इंडिया? कोणती कमिटी, विच कमिटी रिकमेंडेड द इंट्रोडक्शन ऑफ EIA इन इंडिया? कस्तुरीरंगन कमिटी, सुब्रमण्यम कमिटी, मेनॉन कमिटी, तिवारी कमिटी? पटकन सांगा. कमॉन फास्ट. थोडं कन्फ्युजिंग आहे किंवा तुमच्या वाचण्यात गेलं असेल तर फार चांगलं, नाही तर लक्षात ठेवायचं की तिवारी कमिटी 1980 मध्ये, खरं तर 1980 मध्ये अशा पद्धतीच्या कमिटीला इंट्रोड्यूस केलं होतं EIAच्या अंतर्गत. ओके, सो तिवारी कमिटी इज द करेक्ट आन्सर. सो 12ला डी करेक्ट. 13 in India who prepares the draft EIA report for proposed project? In India who prepares the draft EIA report for a proposed project? कोण करतं?
मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, प्रोजेक्ट डेव्हलपर कन्सल्टंट, लोकल म्युनिसिपल बॉडी, एक्सपर्ट अप्रेझल कमिटी. ओके, सो लक्षात ठेवायचं की या अंतर्गत काय येतं की जो ड्राफ्ट आहे EIA तो कोण प्रिपेअर करतं किंवा कोण प्रपोज करतं त्या प्रोजेक्टसाठी. तर जो कोणी प्रोजेक्ट प्रपोनंट असेल ते काय करतात की जे काही EIA एक्सपर्ट असेल त्यांना हायर करतं किंवा EIA कन्सल्टंट असेल त्यांना हायर करतं आणि त्यांच्याकडनं तशा पद्धतीने ड्राफ्ट तयार करून घेतात. ओके, सो या या क्वेश्चनसाठी ऑप्शन बी हा करेक्ट येणार, प्रोजेक्ट डेव्हलपर आणि कन्सल्टंट. क्लिअर. नेक्स्ट, which of the following document must be publicly available during the public consultation stage? Detailed project cost, EIA summary only, draft EIA report and execute summary, final environmental clearance. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की ज्या वेळेला आपण ट्रान्सपरन्सी विषयी बोलतो किंवा ज्या वेळेला आपण ट्रान्सपरन्सी बघतो त्यावेळेला या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत जो की ड्राफ्ट आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्यामुळे ऑब्व्हियसली ड्राफ्ट EIA रिपोर्ट आणि एक्झिक्युटिव्ह समरी ही पब्लिश करणं लोकांसमोर हे फार जास्त महत्वाचं काम असतं. त्यामुळे सी करेक्ट. अँड द लास्ट वन, which of the following project generally does not require EIA under the 2006 notification schedule? Mining and major minerals, thermal power plants, residential building less than 20,000 square meter built up area, cement plant with a large capacity. सो लक्षात ठेवायचं हे दोन्ही प्रोजेक्ट हे ए कॅटेगरीच्या अंतर्गत येतो. हा पण सिमेंट प्लांट जर का लार्ज कॅपॅसिटीसाठी असेल तर ए मध्ये येतो, अदरवाइज B1 मध्ये येतो. B2 हा एक्झाम केला जातो आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातला प्रोजेक्ट हा B2 मध्ये येतो. त्याच्यामुळे काय की ऑब्व्हियसली रेसिडेन्शियल बिल्डिंग लेस दॅन द 20,000 स्क्वेअर मीटर बिल्ट अप एरियासाठी EIA ची गरज पडणार नाही. ओके, तर मित्रांनो इथे थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू गाईज.